सर्वांना नमस्कार. तर आजचा हा आपला दुसरा टप्पा आहे. तो म्हणजे डॉक्टर जयंत नारळीकर गणित अध्ययन समृद्धी कार्यक्रम. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हा जो उपक्रम आहे, आता सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये आता सध्या हा उपक्रम गेल्या वर्षीपासून सुरू झालेला आहे. त्याचबरोबर यामध्ये गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयाकरिता ई कंटेंट जे आहे आपल्याला खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवरती देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर FLNचे जे मॅपिंग आहे ते साहित्य देखील प्लॅटफॉर्मवरती दिलेलं आहे. त्याचबरोबर इयत्ता 7वीचे जे शिष्यवृत्ती परीक्षा आहेत, त्याकरिताही ई कंटेंट जो आहे तो आता आपल्याला ऑगस्टपर्यंत प्लॅटफॉर्मवरती देण्यात येईल. त्याचबरोबर शिक्षकांकरिता आपल्याला खान मिगो जो AI टूल आहे ते देखील आपल्याला आता शिक्षकांकरिता अवेलेबल करून दिलेला आहे. त्याचबरोबर आपण जर आता सध्या आपल्या कार्यक्रमाअंतर्गत जर आपल्या तालुक्याची आपण निहाय माहिती जर पाहायला गेलं, तर आपण आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे की आपल्या तालुक्यातले किती सध्या विद्यार्थी नोंदणी झालेली आहे आणि किती विद्यार्थी अजून सक्रिय करायचं बाकी आहे. तर मला वाटतं की आपले सर्व बीड जिल्ह्यातील तालुक्याचे खूपच कमी अजून प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. जर आपण सक्रियकरणाचं जर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये 0%च आहेत. बरेचसे विद्यार्थी अजून याच्यामध्ये सक्रिय झालेले नाहीत. तर आपल्याला अपेक्षा आहे की 15 ऑगस्टपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन आणि त्यांचं सक्रियकरण हे 100% झालं पाहिजे. तर याकरिता आपल्याला थोडंसं काम करायचं आहे. त्याचबरोबर आपले जे 3 शाळा आहेत, माननीय प्रधान सचिव यांच्या निर्देशानुसार आपल्याला 3 शाळांना थोडंसं फोकसली हाय परफॉर्मिंग स्कूल आपल्याला बनवायचं आहे. त्याच्यामध्ये 3 शाळांचं आपल्याला नमूद केलेलं आहे. एक केंद्रीय शाळा, त्याचबरोबर PM श्री शाळा आणि आदर्श शाळा या 3 शाळेला वरती थोडंसं विशेष लक्ष आपल्याला द्यायचं आहे. याच्यामध्ये जर आपण 3 शाळेचा जर आपण परफॉर्मन्स पाहिला गेला, तर या तिन्ही शाळेचं नोंदणी आणि सक्रियकरण हे बऱ्यापैकी नाही. तर या शाळांना आपल्याला 100% विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आणि सक्रियकरण आपल्याला करायचं आहे. जर आपण शाळा वाईज जर आपण परफॉर्मन्स पाहिला, तर हे आदर्श शाळेची आता सध्याची निहाय माहिती आहे. यामध्ये आपल्याला माहीतच आहे, की आपले जे आदर्श शाळा आहेत, जवळपास 24 आदर्श शाळा आहेत हां. आणि 24 आदर्श शाळेमध्ये जर आपण विद्यार्थ्यांची नोंदणी जर पाहायला गेली, तर जास्तीत जास्त शाळांची जे विद्यार्थी नोंदणी आहे, ते 0% आहे सध्या. आणि सक्रियकरण ज्या शाळांची नोंदणी झालेली आहे, त्या शाळेचं जर आपण सक्रियकरण पाहायला गेलं, तर त्यांचं पण सक्रियकरण जे आहे ते 0% आहे. तर या आदर्श शाळेतील जर आपल्या इथं आता सध्या केंद्रप्रमुख आहेत बऱ्यापैकी. तर केंद्रप्रमुखांना माझी विनंती आहे, ज्यावेळेसही आपण शाळा भेटी द्याल, तर आदर्श शाळेमध्ये आपल्याला थोडंसं प्राधान्य द्यायचं आहे, आदर्श PM श्री आणि केंद्र शाळांना. तर यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचे 100% रजिस्ट्रेशन आणि नोंदणी कशाप्रकारे आपल्याला करता येईल, यावरती आपल्याला शाळा स्तरावरती आढावा घेऊन याचे नियोजन आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर आपण आता सध्या आदर्श शाळा पाहिलंच आहे. तर PM श्री शाळांचं जर आपण पाहायला गेलं, तर PM श्री शाळामध्ये पण आपला जो परफॉर्मन्स आहे तो सेमच आहे. जवळपास आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये PM श्री शाळा 22 आहेत आणि याच्या जर आपण सध्याची स्थिती पाहायला गेली, तर आदर्श आणि PM श्री शाळेची सेमच स्थिती आहे. यामध्ये आपल्याला आता या दोन्ही शाळेवरती थोडंसं अजून फोकस आपल्याला करायचा आहे. तर दर वर्षी आपले कार्यक्रमांतर्गत आपण 3 ध्येय ठेवतो. तर या वर्षी राज्यावरून आपल्याला 3 ध्येय जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. तर ते कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. यामध्ये प्रथम ध्येय जे आहे ते आपल्याला 15 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांची 100% नोंदणी करायची आहे प्लॅटफॉर्मवरती आणि किमान एक प्रक्रिया करून त्यांना विद्यार्थ्यांना जे आहे ते आपल्याला सक्रिय करायचं आहे. हे आपलं प्रथम ध्येय आहे. दुसरं ध्येय काय आहे आपलं? तर दुसरं ध्येय आहे गणित आणि विज्ञान विषयामधले आपले 4-4 कौशल्य जे आहेत विद्यार्थ्यांचे आपल्याला ते विकसित करायचे आहेत आणि हे कधी करू शकतो जर आपण शाळेत स्तरावरती जर खान अकॅडमिक्सच्या करिता आपण आठवड्यातून किमान 30 मिनिटाचा जरी तास ठेवला, तर हे जे ध्येय आहे ते आपण नक्कीच गाठू शकतो. आणि
आपलं तिसरं जे ध्येय आहे ते वर्षाच्या शेवटी प्रत्येक विद्यार्थ्याचे 36 कौशल्य गणितात आणि विज्ञान या दोन्ही विषयामध्ये आपल्याला 36 कौशल्य प्राप्त करायचे आहेत. जर विद्यार्थ्यांनी महिन्यामध्ये जर 4 कौशल्य प्राप्त केले तर नक्कीच पूर्ण वर्षभरामध्ये त्याचे 36 कौशल्य जे आहेत ते नक्कीच प्राप्त होतात. पण आपलं सध्याचं जे ध्येय आहे, आपलं बऱ्याच शाळांमध्ये अजून रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांचं झालं नाही आणि त्यांचं सक्रियकरण पण झालं नाही. तर आपल्याला पहिलं फोकस जे आहे ते आपल्याला पहिल्या ध्येयावरती करायचं आहे, जे की विद्यार्थ्यांचं नोंदणी आणि त्यांचं सक्रियकरण. तर हे आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे. प्लॅटफॉर्मबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्लॅटफॉर्मवरती सध्या गणितासाठी आपला जो काही महाराष्ट्र राज्याचा अभ्यासक्रम आहे त्या सुसंगतच आपल्याला गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयाचं ई कंटेंट जो आहे तो आपल्याला प्लॅटफॉर्मवरती आहे. त्याचबरोबर गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयासाठी ब्रिज कोर्स पण आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे. तर याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा होईल या ब्रिज कोर्स आपण प्लॅटफॉर्मचा आपण यावरती शिक्षकांना कशा प्रकारे सहाय्य करतो हे थोडक्यात आपण जाणून घेऊया. आपल्या जसं की खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवरती ई कंटेंट साहित्य जे आहे जो की राज्याच्या अभ्यासक्रमानुसार सुसंगत आहे. त्याचबरोबर आपण प्रगती सहाय्य देखील आपल्याला प्लॅटफॉर्मवरती आहे, जेणेकरून शिक्षक जे आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती लगेच तपासू शकतात आणि त्यांना वैयक्तिकरित्या त्यांना त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण करू शकतात. आणि त्याचबरोबर आपल्याला शिक्षकांसाठी AI टूल जे आहे जे खानमिगो आपल्याला देण्यात आलेलं आहे. या खानमिगोच्या माध्यमातून शिक्षक लेसन प्लॅन बनवू शकतात, त्याचबरोबर प्रश्नपत्रिका पण बनवू शकतात. तर हे टोटली फ्री ऑफ कॉस्ट जे आहे प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यामार्फत शिक्षक जास्तीत जास्त खानमिगोचा पण उपयोग आपल्या वर्गामध्ये करू शकतात. तर खान अकॅडमी प्लॅटफॉर्मचा आपण दैनंदिन अध्ययन अध्यापनात कशा प्रकारे वापर करू शकतो तर याच्या आपण थोडक्यात आपण जाणून घेऊया. ज्यावेळेस शिक्षक एखादा धडा वर्गामध्ये शिकवतात ते लगेच खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवरतून लगेच मास्टरी ध्येय जे आहेत ते विद्यार्थ्यांना देतात आणि ते दिल्यानंतर विद्यार्थी जे आहेत शाळेत किंवा घरी या दोन्ही वरती सराव करू शकतात. जसं की शाळेमध्ये जर आपल्याकडे संसाधनं उपलब्ध असतील तर शाळेमध्येही देखील विद्यार्थी याचा सराव करू शकतात. त्याचबरोबर घरी पालकांकडे मोबाईल असेल तर त्या मोबाईलवरती पण विद्यार्थी जे आहे सराव करू शकतात. तर यामध्ये कोणतीही अट नाही वेळेची. कधीही कुठेही आणि केव्हाही विद्यार्थी जो आहे यावरती शिकू शकतो. त्याचबरोबर ज्यावेळेस विद्यार्थी एखादा स्वाध्यायाचा तो स्वाध्याय सोडवतो त्यानंतर लगेच शिक्षकांना त्याच्या प्रगतीचा आढावा लगेच त्यांच्या डॅशबोर्डवरती दिसतो आणि याचाच उपयोग घेऊन शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीनुसार जो आहे मदत करतात आणि यानुसार हा प्लॅटफॉर्म जो आहे आपण दैनंदिन अध्ययन अध्यापनामध्ये आपण प्लॅटफॉर्मचा अशा प्रकारे आपण आपल्या वर्गामध्ये जे आहे विद्यार्थ्यांकरिता आपण वापर करू शकतो. जसं की आपण पाहिलंच आहे की बऱ्याचशा शाळा आहेत जसं आता आदर्श शाळा म्हणा किंवा PM श्री शाळा म्हणा तर अशा बऱ्याच शाळांमध्ये स्मार्ट टीव्ही किंवा कम्प्युटर लॅब टॅब्स हे देखील उपलब्ध आहे. तर याचाही उपयोग जे आहे शाळा आपण शाळा स्तरावरती करू शकतात. तर हे काही आपण स्क्रीनवरती आपल्याला दिसतच असेल की कशा प्रकारे विद्यार्थी जे आहेत खान अकॅडमीचा जो प्लॅटफॉर्म आहे ते आपल्या शाळा स्तरावरती यावरती उपयोग करून घेत आहेत. त्याचबरोबर आपण बरंच आता 2-3 टॉपिक झाले त्याच्यामध्ये SMC असो या PTM असो तर PGI असो तर अशा यामध्ये देखील खान अकॅडमीचा आपण कशा प्रकारे उपयोग ठरवू शकतं. जसं की PGI मध्ये बरेचसे इंडिकेटर्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे की डिजिटल लर्निंग तर या माध्यमातून पण आपण खान अकॅडमीचा वापर करू शकतो. त्याचबरोबर गणितमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचे कौशल्य जे आहेत ते आपल्याला विकसित करायचे आहेत. तर याच्यानुसार पण आपण PGIचे पण काही इंडिकेटर्स जे आहेत ते आपण अचीव्ह करू शकतो. जर SMC मध्ये जर बघायला गेलं तर आपण शाळा स्तरावरती PTM पण आयोजित करू शकतो. यामध्ये आपण विद्यार्थ्यांचं आवश्यक कशा प्रकारे प्लॅटफॉर्म आहे ते आपण पालकांना जर समजावून सांगितलं तर नक्कीच पालक देखील आपल्याला सहकार्य करू शकतात. यामध्ये पालकांची काय भूमिका आहे हे देखील आपण PTM मध्ये आपण समजावून त्यांना सांगू शकतो किंवा घरी जर त्यांच्या मोबाईल असतील तर विद्यार्थी नक्कीच ते किमान
3-4 दिवस प्रत्येक 15 ते 20 मिनिटं जे आहेत, खान अकॅडमी प्लॅटफॉर्मचा वापर जो आहे तो घरी देखील करू शकतात. तर अशा प्रकारे आपण पीटीएम मध्येही खान अकॅडमीचा वापर जो आहे तो कशा प्रकारे करता येईल ह्या संदर्भामध्ये आपण एस-एम-सी म्हणा या पीटीएम या दोन्ही ह्याच्यामध्ये पालकांसोबत आपल्याला चर्चा करावी लागेल. याकरिता आपल्याकडे काही पीटीएमच्या संदर्भात काही संसाधने देखील उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे पीपीटी आहे, पालकांसाठी व्हिडिओ आहे. तर काही प्रश्नाचे उत्तरं कशाप्रकारे आपल्याला देता येईल, हे सर्व संसाधने जे आहेत तर यामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. तर याचाही आपण वापर ज्यावेळेस आपण पीटीएम एखादा आपण ठरवतो शालेय स्तरावरती, तर याचा वापर आपण शाळा स्तरावरती करणं खूप गरजेचं आहे. आता जे आहे ती काही वेळेस आपल्याला ही माहिती आहे, की बऱ्याच वेळेस काही प्रक्रिया आहेत खान अकॅडमीच्या संदर्भामध्ये, जी की शिक्षकांना थोडंसं समजण्यामध्ये अजूनही खंत आहे. तर त्याकरिता आपण थोडक्यामध्ये शिक्षकांचं कशाप्रकारे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, ते आपण थोडक्यात आपण जाणून घेऊया. याकरिता mr.khanacademy.org हे वेबसाईट आपल्याला खान अकॅडमीची आहे, जे मराठीमध्ये आहे. आणि यावरती जर गुगलवरती जाऊन जर शिक्षकांनी mr.khanacademy.org हे वेबसाईटवरती टिक केलं, तर त्यांना अशा दोन प्रकारे जे आहेत ते इंटरफेस आपल्याला दिसेल. जर लॅपटॉपवरती जर त्यांनी लॉग इन केलं, तर लॅपटॉपवरती अशा मोठ्या प्रमाणात त्यांना दिसेल. आणि मोबाईलवरती तुम्हाला दिसत असेल, की मोबाईलवरती कशा प्रकारे आपल्याला त्याचे स्क्रीनशॉट दिसणार आहेत. तर ज्यावेळेस शिक्षक हे mr.khanacademy.org टाकतील गुगलवरती, तर त्यांना तीन ऑप्शन दिसतील. एक विद्यार्थी, कुटुंब आणि शिक्षक. तर शिक्षकांना काय करायचं आहे, शिक्षक म्हणून लॉग इन करायचं आहे. ज्यावरती साइन अप वरती शिक्षक जातील, तर शिक्षक म्हणून आपल्याला लॉग इन करायचं आहे. आणि इथं सिंपल आपल्याला आपला जो काही ईमेल आय डी आहे तो आपल्याला ईमेल आय डी टाकायचा आहे. आणि ईमेल आय डी टाकल्यानंतर आपल्याला एकदम सोपा पासवर्ड आपल्याला ठेवायचा आहे शिक्षकांकरिता. आणि शिक्षकांकरिता ह्या पासवर्ड आपण टाकला, तर तिसरं ऑप्शन काय आहे आपल्याकडे, की आपल्याला नाव आणि आडनाव विचारेल आणि त्यानंतर आपलं जन्मतारीख विचारून आपण एंटर करू शकतो. जेणेकरून हे जे आहे शिक्षकांचं खातं जे आहे हे आपल्याला ओपन होईल. त्याचबरोबर ज्यावेळेस एखादे शिक्षक स्वतःचा अकाउंट लॉग इन करतात, त्यानंतर शिक्षक काय करतील, की आपली शाळा जोडतील. शाळा जोडल्यानंतर जेणेकरून आपल्याला राज्यावरती कळेल, की हे जे शिक्षक आहेत या शाळेतील शिक्षक आहेत. आणि अशा प्रकारे जे 2 स्टेप आहेत शाळा जोडण्याचे, आपल्या नावाखाली तुमची शाळा जोडा हे ऑप्शन येईल. आणि त्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्य जे आहे, जिल्हा आपला बीड, ब्लॉक आपला कोणता आहे आणि शाळा कोणती आहे हे आपल्याला जतन करायचं आहे. आणि हे केल्यानंतर आपले शिक्षकांचं खातं जे आहे ते आपल्याला लगेच इथं दिसून येईल. त्याचबरोबर बरेचसे शिक्षकांनी आता गेल्या वर्षी वर्ग बनवले असेल किंवा विद्यार्थ्यांना त्यावरती सराव करण्यासाठी पण दिले असतील. तर आता यावर्षी काय झालेलं आहे, की बऱ्याच शिक्षकांनी जर वर्ग बनवला असेल, तर त्यांना वर्ग पुष्टी करा याचं एक मेसेज त्यांना आलेला असेल वर्गावरती. आपल्या स्क्रीनवरती आपल्याला जसं दिसत आहे, की वर्ग सक्रिय असल्याची पुष्टी करा. जर वर्ग ते शिक्षक वापरणार असतील, तर त्यांना वर्ग सक्रिय करण्याची पुष्टी करावी लागेल. आणि आता 6वीचा जो वर्ग आहे, आता 7वीत गेला असेल, तर 7वीत इयत्ता त्यांना निवडायची आहे आणि 7वी इयत्ता निवडल्यानंतर जतन करायचं आहे. जेणेकरून हा जो वर्ग आहे डिलीट होणार नाही गेल्या वर्षीचा. तर हा जो वर्ग सक्रिय असल्याची पुष्टी करा, हे खूप गरजेचं आहे. जर आपण हा वर्ग कंटिन्यू ठेवणार असाल आपल्या शाळेमध्ये, तर आपल्याला वर्ग सक्रियकरण असल्याची पुष्टी आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर जर आपण अजूनही नोंदणी आपल्या विद्यार्थ्यांची केली आहे आणि विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर जर आपल्या शाळेला वर्गाला आपण खान अकॅडमीशी संलग्न असलेला वर्ग जोडा हे जर ऑप्शन केलं नसेल, तर आपले जे काही वर्गाचा निहाय माहिती आहे किंवा वर्गाचे तपशील आहे तो आपल्याला राज्यावरती दिसणार नाही. त्याकरिता आपल्याला हे 3 ऑप्शन जे आहेत, खान अकॅडमीशी संलग्न असलेला जोडा यावरती आपण ज्यावेळेस जाऊ, त्यानंतर आपल्याला आपली इयत्ता निवडायची आहे. आणि इयत्ता निवडल्यानंतर जतन जर आपण केलं, तर आपल्या वर्गाला निळ्या कलरचं बॅनर अशा प्रकारे येईल, खान अकॅडमीशी संलग्न असलेला वर्ग. तर हे ऑप्शन आपल्याला जोडायचं आहे, जेणेकरून आपलं शाळा जी आहे, आपल्या शाळेतील जे काही माहिती आहे, तपशील आहे,
तो राज्यावरती दिसेल. आपले विद्यार्थी जे काही अभ्यासक्रम सोडवत आहेत आपल्या वर्गातील, तर ते आपल्याला राज्यावरती लगेच आपल्याला कळणार आहे. तर विद्यार्थी वर्ग कसा बनवायचा आणि विद्यार्थी कसे जोडायचे हे आपण थोडक्यात पाहूया. यामध्ये वर्ग आपण ज्यावेळेस आपल्याकडे आपण शिक्षकांचं अकाउंट ओपन करतो. शिक्षकांचं अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याला एक नवीन वर्ग जोडा हे ऑप्शन येतं. हे त्याच्यानंतर लगेच आपण एखादा समजा आपण 7वीचा वर्ग जर असेल आपल्याकडे, तर मी काय करणार की माझ्या वर्गाला एक नाव देणार क्लास 7th मॅथ 2026-27. आणि हे केल्यानंतर मी पुढे गेल्यानंतर मला काय करायचं आहे की आपल्याला आता कोर्स निवडायचा आहे. तर माझा कोर्स काय असेल Recording stopped. की कोर्स जो आहे तो इयत्ता गणिताचा आपल्याला निवडायचा आहे. जर मी विज्ञान विषय जरी शिकवत असेल मीच, तर मी विज्ञान विषयाचा कोर्स पण यामध्ये निवडणार. आणि त्यानंतर जे आहे अन अकॅडमीशी संलग्न असलेला वर्ग जोडावा लागेल. आणि वर्ग जोडल्यानंतर आपल्याला विद्यार्थी ज्यावेळेस आपल्याला जोडायचा आहे त्यावेळेस वर्गाच्या खाली आपल्याला विद्यार्थी जोडा हे ऑप्शन आपल्याला दिसेल. आणि तुमच्या विद्यार्थ्यांचे खाते तयार करा यावरती ज्यावेळेस आपण जाऊ, त्यानंतर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचे आपल्याला नाव टाकायचं आहे. आपल्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची आपल्याला नावं टाकायची आहेत. आणि त्यांचे युजर आय डी जे आहे ते ऑटोमॅटिक आपल्याला क्रिएट होईल. ज्यावेळेस आपण पुढे जाईल त्यावेळेस आपल्याला त्यांचे पासवर्ड ऑटो जनरेट असतील, तर ते पासवर्ड आपल्याला चेंज करायचे आहेत. आपण आपले सर्व विद्यार्थ्यांचे एकही पासवर्ड आपण ठेवू शकतो, जेणेकरून विद्यार्थी जे आहेत पासवर्ड विसरणार नाहीत. आणि ज्यावेळेस आपण नवीन अकाउंट तयार करा यावरती आपण जातो, त्यावेळेस आपल्याला सर्वात महत्त्वाचं एक नोटिफिकेशन येईल. ते म्हणजे CSV फाईल डाउनलोड करा. हे फाईल डाउनलोड करणं खूप गरजेचं आहे. जर हे फाईल जर डाउनलोड नाही केली तर हे फाईल ॲट अ वन टाइमच डाउनलोड होते, जेणेकरून नंतर हे फाईल डाउनलोड होऊ शकत नाही. या फाईलमध्ये काय असतं की विद्यार्थ्यांचे नाव असतात, विद्यार्थ्यांचं युजर नेम असतं, विद्यार्थ्यांचे पासवर्ड असतं. हे तिन्ही एकाच फाईलमध्ये असतं. त्यामुळे हे फाईल डाउनलोड करणं खूप गरजेचं आहे. तर याची ही नोंद शिक्षकांनी घेतली पाहिजे. तर आता आपलं युनिट मास्टरी ध्येय आपण विद्यार्थ्यांना कशा प्रकारे द्यायचं आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण त्याआधी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपण आता पाहिलं आहे की शिक्षकांचं अकाउंट कसं बनवायचं, विद्यार्थ्यांचं आपल्याला कशा प्रकारे अकाउंट बनवायचं आहे. आणि आता विद्यार्थ्यांना सक्रिय करण्यासाठी काय करावं लागेल ते आपण पुढल्या टप्प्यात पाहूया. यामध्ये आपण CSV फाईल आपण डाउनलोड केल्यानंतर आपल्याला दिसत आहे की बऱ्याचशा शाळेमध्ये त्या CSV फाईल विद्यार्थ्यांचे युजर आय डी पासवर्ड हे कशा प्रकारे आपण शाळेमध्ये भिंतीवरती चिपकू शकता, किंवा आपल्या अटेंडन्समध्येही आपण ते युजर आय डी पासवर्ड आपण एकत्र लावू शकता. याकरिता आपण डेमो क्लासही आयोजित करू शकतो विद्यार्थ्यांकरिता. जसं की हे एक शाळा आहे KGVP जिंतूरची, परभणी जिल्ह्यातील. तर या शाळेतील शिक्षकांनी कशा प्रकारे डेमो क्लास आयोजित केला आहे हे आपण पाहू शकतो. आणि त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांचं आपल्याला खातं जे आहे ते लॉग इन करून किमान एक शैक्षणिक कृती त्यांना कंप्लीट करायची आहे, जेणेकरून विद्यार्थी जो आहे तो सक्रिय होईल. तर आपलं आता पुढलं पाऊल काय आहे की 15 ऑगस्ट पर्यंत शिक्षकांनी जे आहे ते आपलं अकाउंट लॉग इन करून विद्यार्थ्यांना 100% रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि त्यांना ॲक्टिव्हेशन पण आपल्याला त्यांना न्यायचं आहे. तर आता आपल्या आजच्या या बैठकीमध्ये बरेचसे केंद्रप्रमुख पण जुडलेले आहेत. किंवा तर त्यांच्याकरिताही आता शाळा भेटीच्या संदर्भामध्ये एक पत्र निघालेलं आहे. त्या पत्रामध्ये 8वा नंबर जो आहे तो डॉक्टर जयंत नारळीकर गणित अध्ययन समृद्धी कार्यक्रमासंदर्भात पण नमूद केलेला आहे. तर ज्यावेळेसही आपण शाळा भेटी कराल तर त्यामध्ये आपल्या शाळा भेटीच्या दौऱ्यावरती ज्यावेळेस आपण जाल तर त्यामध्ये आपण या कार्यक्रमांतर्गत कशा प्रकारे आपण आढावा घेऊ शकतो त्याकरिता आपण काही प्रश्न आपण तुम्हाला पण दिलेले आहेत की अ, ज्यावेळेस आपण शाळेवरती जाल तर त्यावेळेस तुम्ही शिक्षकांना विचारू शकता की आपला वर्ग जो आहे तो खान अकॅडमीवरती बनलेला आहे का, किंवा विद्यार्थी त्यावरती सक्रिय झालेले आहेत का. तर हे आपण कशा प्रकारे तपासू शकतो. ज्यावेळेस शिक्षकांचा आपण अकाउंट ओपन करेल तर अकाउंट ओपन केल्यानंतर त्यांना क्रियावरती ज्यावेळेस ते जातील तर क्रियावरती त्यांना इन्स्टंट लगेच कोणते विद्यार्थी जे आहेत ते सक्रिय झालेले आहेत त्यांना कसं कळेल. इथं आपल्याला शिकण्याचे आता ऋषिकेश माने हे नाव आहे विद्यार्थ्याचं.
आणि ऋषिकेश माने नावाच्या पुढे आपल्याला इथं दिसत आहे की शिकण्याचे मिनिट आहे 133. म्हणजे हा जो ऋषिकेश आहे तो आता सध्या सक्रिय झालेला आहे. पण आता आपण खाली जर पाहिला गेलं पुलकित नावाचा विद्यार्थी, तर पुलकित नावाच्या विद्यार्थ्यासमोर आता सध्या शून्य दिसत आहे. म्हणजे हा विद्यार्थी जो आहे अजून सक्रिय झालेला नाही. तर आपल्याला काय करायचे आहे की जे विद्यार्थी अजून सक्रिय झालेले नाहीत, तर अशा विद्यार्थ्यांना आपल्याला सक्रिय करण्याकडे न्यायचं आहे. तर अशा विद्यार्थ्यांकडे आपल्याला थोडंसं फोकस आपल्याला करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण शाळा स्तरावरती जो आढावा आहे किंवा प्रश्न जे आहेत ते आपण शिक्षकांसोबत विचारू शकता. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण राज्य स्तरावरून बरेचसे आता सध्या प्रशिक्षण जे आहेत ते झालेले आहेत. त्याचबरोबर आपण जुलैमध्ये टप्पा 2 हे प्रशिक्षण आपण सर्व शाळेसाठी आपण राबवण्यात आलं होतं. तर आता येत्या 4 ऑगस्टला आपलं इतर शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी अ, प्रशिक्षण होणार आहे. तर जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्यातील शिक्षकांनी या प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवावा, जेणेकरून त्यांना शाळा स्तरावरती कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या आहे, कोणत्या स्टेप्स आहेत ते लक्षात येईल. कारण की प्रशिक्षण हा कोणत्याही कार्यक्रमाचा हा प्रमुख टप्पा असतो. जर शिक्षकांना प्रशिक्षणामध्ये काय करायचं आहे, वर्गावरती काय करायचं आहे, कोणत्या बाबी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, प्लॅटफॉर्मवरती कोणत्या बाबी आहेत जे आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचं आहे, हे सर्व जे आहे आपल्याला प्रशिक्षणामध्ये समजून सांगण्यात येणार आहे. तर आपण ज्यावेळेस ही तालुका स्तरावरती आपण शिक्षण परिषद होईल, तर या संदर्भामध्ये आपण नक्कीच सांगाल की 4 ऑगस्टला जे आहे राज्यस्तरावरून आपलं प्रशिक्षण होणार आहे. तर जास्तीत जास्त शिक्षकांनी या प्रशिक्षणामध्ये जे सहभाग आहे ते नोंदवायचा आहे. आणि याकरिता आता शिक्षकांकरिताही आपल्याकडे काही संसाधने देखील आपण उपलब्ध करून दिलेले आहेत, जेणेकरून शिक्षकांना त्या त्यावेळी जे आहे मार्गदर्शन मिळेल. त्याचबरोबर आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे की हेल्पलाईन नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. तर या माध्यमातून शिक्षक जे आहेत त्यांना कुठेही अडचण आली तर या माध्यमातून आपण त्यांच्या शंकाचं निराकरण करू शकतो. त्याचबरोबर संसाधनेमध्ये आपल्याकडे काय आहे, शिक्षकांसाठी आपल्याकडे मार्गदर्शिका उपलब्ध आहे. शिक्षकांसाठी आपल्याला यूट्यूबचे व्हिडिओज आहेत. त्याचबरोबर शिक्षकच नाही तर विद्यार्थ्यांकरिताही आपल्याला प्लॅटफॉर्मच्या संदर्भात व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. म्हणजेच काय, तर या संसाधनाचा उपयोग करून शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन्ही देखील वापर करू शकतात. त्यांना जिथं कुठं समस्या निर्माण झाली असं वाटेल तर लगेच ते हेल्पलाईन नंबर किंवा या व्हिडिओचा ते वापर करू शकतात, जेणेकरून त्यांना त्यांच्या शंकाचं जे निराकरण आहे ते लगेच होईल. त्याचबरोबर सर्वांना नमस्कार. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व संसाधनं जे आहेत आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बीड यांनी मला बोलण्याचं संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करतो. आणि आपलं हे जे सत्र आहे डॉक्टर जयंत नारळीकर गणिताध्ययन गणितात समृद्धी कार्यक्रमाचं, ते संपलं असं मी सांगतो.